प्रियजन हो, तुम्ही कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? आज सकाळी तुम्हाला पाहणं आणि तुमच्याशी बोलणं माझ्यासाठी खूप मोठा आनंद आहे. तुम्हाला माहित आहे का, येशू तुमच्यावर प्रेम करतात. म्हणूनच ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्याशी बोलत आहेत. आजही तुम्हाला एका संदेशाची गरज आहे, जो प्रभूचा संदेश आहे. म्हणूनच त्यांनी मला तुमच्या समोर उभं केलं आहे, जेणेकरून मी तो संदेश तुम्हापर्यंत पोहोचवू शकेन. तुम्ही विचार करत आहात का की तो कोणता संदेश आहे? हा संदेश बायबलमधील स्तोत्रसंहिता 145च्या 8व्या वचनात आहे. परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे, तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे. हा संदेश कोणाबद्दल आहे? हा आपला प्रभू, आपला परमेश्वर यांच्याबद्दलचा संदेश आहे. फक्त आपण प्रभूला अधिक जाणून घेतल्यावरच आपण त्याचे आशीर्वाद मिळवू शकतो. तुम्हाला समजते का? तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की ते कोण आहेत. प्रभूचं ज्ञान हेच शहाणपणाचा प्रारंभ आहे. जेव्हा आपण प्रभूच्या ज्ञानात वाढतो आणि त्यांना पूर्णपणे ओळखतो, तेव्हा आपल्याला शहाणपण, आशीर्वाद आणि चांगुलपणा मिळते. परमेश्वर कसा आहे तो? प्रत्येकाचं स्वतःचं वेगळं स्वभाव असतं. लोक त्यांना वेगवेगळ्या प्रकारे वर्णन करतात, म्हणतात की ते असे आहेत किंवा तसे आहेत आणि ते अशा प्रकारे वागतील. त्यांच्याबद्दल खूप गोष्टी सांगितल्या जातात. पर बायबल त्या परमेश्वराच्या स्वभावाबद्दल सांगते, ज्याने आकाश आणि पृथ्वीची निर्मिती केली. तो परमेश्वर कसा आहे? तो दयाळू आणि करुणावान आहे. तुम्हाला माहिती आहे का, तो कुणावर दया करतो? त्याच्यावर नाही जो आपले अपराध लपवतो, तर त्याच्यावर जो आपले अपराध मान्य करतो आणि त्यांना सोडून देतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पापाची जाणीव करून घेतो आणि पश्चाताप करतो, असे म्हणतो, हे प्रभू, मी पाप केला आहे, मी मोठे पाप केले आहे, मला क्षमा कर प्रभू. तेव्हा प्रभू लगेच त्याच्यावर दया करतात. प्रभू कधीही असे म्हणणार नाहीत की मी तुला क्षमा करणार नाही, तुला शिक्षा भोगावीच लागेल, तुम्ही जो अन्याय केला आहे त्यासाठी तुला शिक्षा मिळालीच पाहिजे, असे तो कधीच म्हणणार नाही. त्याच्या ऐवजी तो म्हणेल, ठीक आहे माझ्या मुला, मी तुला क्षमा करतो. ठीक आहे माझ्या मुली, मी तुला क्षमा करतो. तो इतका दयाळू देव आहे. म्हणून तुला असं विचारायची गरज नाही की मी इतके पाप केले आहेत, माझी पाप क्षमा होतील का? त्याऐवजी येशू ख्रिस्ताकडे येऊन म्हणावं, प्रभू, मी या चुका केल्या आहेत, मी चुकीचं केलं आहे, मी माझी चूक मान्य करतो, कृपया मला क्षमा करा. अशा प्रकारे प्रार्थना करा. तो लगेच तुमच्यावर दया करेल. त्याचं हृदय वितळून जाईल. जर तुम्ही त्याच्या समोर येऊन अश्रू ढाळले, तर त्याचं हृदय नक्कीच वितळेल. येशू खूप दयाळू आहे. जेव्हा त्यांनी आजारी लोकांना पाहिलं, तेव्हा त्यांना दया आली. जेव्हा एक व्यक्ती येऊन विनवणी करू लागला, प्रभू माझ्यावर दया कर, तेव्हा प्रभूंनी त्याच्यावर दया केली आणि एक चमत्कार केला. हेच प्रभूंचा स्वभाव आहे. ते दयाळू आणि करुणावान आहेत. आपण धाडसाने त्यांच्या जवळ जाऊ शकतो. आपल्याला असं वाटून घाबरण्याची गरज नाही की ते आपल्याला शिक्षा करतील किंवा आपल्याला दूर लोटतील. एक महिला, जिला 12 वर्षांपासून रक्तस्रावाचा त्रास होता, तिने येशूंच्या वस्त्राला स्पर्श केला आणि बरी झाली. जेव्हा येशू वळून विचारले, कोण मला स्पर्श केला, तेव्हा ती घाबरली, कारण तिला एक अशुद्ध आजार होता. जर त्या आजाराने ग्रस्त व्यक्तीने इतरांना स्पर्श केला किंवा कोणी तिला स्पर्श केला, तर त्यांनाही अशुद्ध मानले जायचे. त्या काळात असेच मानले जायचे. म्हणून ती थरथरत होती, हे विचार करून की येशू तिच्यावर रागावले असतील कारण तिने त्यांना स्पर्श केला होता. ती पुढे आली आणि म्हणाली, प्रभू, मीच तुम्हाला स्पर्श केला होता. तिने त्यांना स्पर्श केल्यानंतर तिला बरे वाटले होते. आता येशू म्हणाले, मुली, घाबरू नकोस. ती घाबरली आणि थरथर कापत होती, कारण ती विचार करत होती, येशू काय म्हणतील? ते म्हणतील का, तू मला कसं स्पर्श केलंस? तू माझ्यासमोर येऊन माझी परवानगी मागू शकली असतीस. ही अशुद्ध आजार नाही का? जेव्हा ती असे विचार करत होती, तेव्हा येशूने तिला हाक मारली, मुली, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांततेने जा आणि तुझ्या आजारातून पूर्णपणे बरी हो. कुठल्याही गोष्टीची चिंता करू नकोस. मी तुझा पिता आहे. तू माझी मुलगी आहेस. जर तू मला स्पर्श केलीस तरी मी अशुद्ध होणार नाही. म्हणून घाबरू नकोस. तो किती अद्भुत देव आहे. तो किती दयाळू देव आहे. जेव्हा तुम्ही भीतीने त्याच्याकडे जाता,
तेव्हा तो म्हणतो, घाबरू नकोस. जेव्हा तुम्ही त्याच्या समोर थरथरता तेव्हा तो म्हणतो, इथे ये आणि माझ्यासोबत बस. तो तुम्हाला मिठीत घेईल. तोच येशू आहे. त्याच्या हातात त्रिशूल, तलवार किंवा चाकू आहे का, जेणेकरून तो तुमच्यावर हल्ला करू शकेल? त्याच्याकडे असम कोणतेही शस्त्र नाही. प्रेम हेच त्याचं शस्त्र आहे. करुणा हेच त्याचं शस्त्र आहे. दया हेच त्याचं शस्त्र आहे. काश आपण हे जाणलं असतं तर आपण त्याच्याकडे निर्भयपणे जाऊ शकलो असतो. तो दया, करुणा आणि कृपेने परिपूर्ण आहे. तोच प्रभू म्हणतो, मुला ये. तू भरकटलास का? तू प्रार्थना करण्यात अपयशी ठरलास का? तू निराश होऊन पापात पडलास का? काही हरकत नाही, ये. मी तुला बरा करीन. मी तुझ्याबद्दल विचार करतो आहे. प्रभू असं म्हणतात. पहा, तो किती अद्भुत देव आहे. तुम्ही आज म्हणाल का, प्रभू येशू, तुम्ही किती प्रेमळ, दयाळू आणि करुणावान आहात. मी तुमच्याकडे येतो आहे. मी तुमच्याजवळ आणखी येतो आहे. मला माफ करा आणि मला बळ द्या. माझा सुधार करा, मला पवित्र करा आणि मला सामर्थ्य द्या. मी स्वतःला तुमच्या हातात सोपवतो. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.